नमस्कार मंडळी, मी मिनल धामणे ब्लॉग मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आहे रविवार। तर आज बघू आता दिवसभर काय काय होत राहतं। काल रात्री 5-6 सीताफळ तोडले होते, ते पिकलेलेच होते। मग आता ते तुम्हाला दाखवते बघा कशी पिकली आपली सीताफळ। माझा स्वयंपाक पण झालेला आहे। मी आता आमची आजी खाते बघा सीताफळ। बाई पहा सीताफळ, त्या बापर याला हात नाही लावता येते बाई। हे बा लईच पिकलेलं आहे। हे बा बाई ज्ञान तुम्हाला बाई, हे बाई पिकेल मस्त आहे। खाल्लं मी आता एक हे बिगन पिकले असे टेवर घ्या घ्या घ्या। आईस खाय ना। जाऊ द्या बाई, त्याला नाही खायचं। तेवढी केळं घेऊन ये म्हणा वर। दारावर मेथी विकायला आली होती। मग बाईनी 2 मेथीच्या जुड्या आणल्या, म्हणजे म्हणे डब्याला पण काम येईल म्हणे। तर आज बघा आपल्या सीताफळाला इतके सीताफळ आलेले आणि ते तोडायचे। तर मग ते तोडून घेऊ। ते पिकलेले काढा ना। ते तिथलं काढलं का? हातात पिकेलच पडलं का? जाऊ द्या, पक्ष्यांना बी खाऊ द्या। डोळे पडेल असेल तेच काढा बर का। कुठं? हा ना, नाही नाही त्याला नाही डोळा पडेल हो। काढा काढा। हे थोडं झाड आता आहे ना, हा सीझन झाला का छाटून काढा। लय पसारा झाला त्याचा, किती पसारलं ते कुठच्या कुठ। हे ना झाडालाच पिकू राहिले, ते आपल्याला दिसत नाही त्या पानांमध्ये पिकलेले बी नीट लपाते ते झाडांमध्ये। हा हा बाईकडे आहे, द्या बाई तेवढी। कोण जेवले? थांबा इकडून घ्या। नको ही बाबा, कुजलेले हळूच। वायरी पहा बर का। हा वायरी पहा फक्त। हा ना, तोडा म्हणजे मग देता येते ना। बाई आहो ते झाडालाच पिकलेलं आहे। जाऊ दे, ते फुटणार आहे पडलं तर। निम्म तर खाली पडलंय, तेव्हा खाली बिया पडू राहिल्या त्याच्या। मोठ्या डोळ्यांचे होते। तोड ना दादा, ए सोन्या तोड ना। सोड तू, नीट तोड बर का। फांटी घे हातात। अरे 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 जाऊ दे, ते पडलं पडलं। हे बा
किती पिकेल होतं. हा ना. ते प्रश्न येणार आहे वा वा वाटतं. हे लयच मोठ्या डोळ्याचे भारी. हा हातात नाही धरलं खाली गेलं. कामागम झालं वरती जाऊन आलो. हा ना वर आबूट पडलं आबूट आलेलं आहे ना. जाऊ द्या बाद झालं चला जेवण करायचे. गोडे कावले लय गोडे धर. नाही 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 खा तुम्ही. आम्ही 2-3 खाल्ले आता. हे सीताफळ तोडायच्या आधी. एक 2 3 4 5 6 किती निघाले काढ ना बाहेर. आता हे काही पिकत घालायला लागणार आहे. बाई सगळ्या यांना आहे ना डोळे पडलेले पा 6-7 एवढे काल काढे लिहून टाकले आपण है ना. आता सीताफळांवरच दणका. तुला एक सांगायचं होतं माझा चष्माच फुटला आज. जाऊ द्या ना फुटू द्या मग एवढं काय पार त्याच्यात आपण बनवून आणू ना. कस काय फुटला खिशातून पडला. गाडीचं काम करीत होतो. जाऊ द्या 2 भागच झाले. मग आता काय करायचं 2 तुकडे झाले. तुम्ही जाऊ द्या. आपण आहे ना शेख डॉक्टरांकडे जाऊ. हा शेख डॉक्टरांकडून फ्रेम पण नवीनच आणू लागलं तर का फ्रेम नाही घ्यायची. बरं हा ना 15 दिवसापासून घरी ये. कसं वाटतं. कसं वाटतं म्हणजे काय. हा ना घरी असल्यावर खर्चाची वांदे होत्या बाई. हा ना गाडी गेलं म्हणजे 2-4 दिवसात येतो रिटर्न. 2-4 दिवसांनी काय 2 दिवसांनीच येत्या घरी. 4 दिवस कुठे जात्या. बरं चला घ्या जेवण. पुढं श्रीरामपूर पासून झाल्यावर गाडी भरायला जायचं. चालेल. मग मंगळवारीच जाशाल तुम्ही. नाही सोमवारी संध्याकाळी. बरं चालेल म्हणजे उद्याच. उद्या संध्याकाळी. चला घ्या जेवण करून. दे वाढून चाल. काय केलं जेवायला. चिकन. चाल. हा चला. करा सुरुवात. आयुष कांदा आण रे. कांदा पण दे आणि लिंबू पण दे. तर तुम्ही सुरुवात करा. देते मी कापून. मीठ कमी आहे थोडस घ्या. मग काय करताय. बस झालं लय मीठ खात्या तुम्ही बर का. बाईनी पा शिकरण केलंय. बाईला पातळ. मग आता क्या शिकरण खावा. कोरडी भाजी गिळत नाही. मग घ्या ना शिकरण घ्या. पोळी घ्या आणि तोंडी लावायला थोडी मेथीची भाजी घ्या. पण मला बी नाही आवडत म्हणून मेथीचीच भाजी केली आम्ही. दुपारचं आवरल्यानंतर लगेच मी साड्या पिको फॉल आणि ब्लाऊज पण शिवून घेतलं. आणि आता काय होतंय आमच्या सीताफळाला आहे ना झाडावरच पिकू राहिले सीताफळ. त्याच्यामुळे आहे ना ते काढायला गेले का लय हलवू राहिले आमचे हातात. साडीचा कलर फिरताय ना त्याच्यामुळं चाललं होतं हा फॉल मॅच होतो का तो फॉल मॅच होतो. पण हा झालाय शेवाळी कलरचा. ओ उठा ना डॉक्टरांकडे जाऊन यायचं ना शेख डॉक्टरांकडे.
चला हे बघ माझं एवढं ब्लाऊज शिवून झालं, बाकीचं शिवून नंतर. पण डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे पहिलं. ब्लाऊज आता अर्धच शिवून घेतलं. मिस्टर बोलले का दे आता ठेवून तू ब्लाऊज आणि आपण पहिल्यांदा डॉक्टरकडे जाऊन येऊ. परत डॉक्टर निघून जाता घरी. मग आता आम्ही जाणार होतो शेख डॉक्टरांकडे. दिवाबत्ती झाली. थोडा आजी आमच्या हरिपाठावरून जाऊन आल्या. ते चहा पाणी घेत होत्या. मग त्यांना विचारलं आम्ही चाललोय आता दवाखान्यात. मग आजी म्हणे जा या त्यांचे डोळे तपासून. आज रविवार असल्यामुळे माझा भाऊ पण येणार होता भेटण्यासाठी, पण त्याचं अर्जंट काहीतरी काम निघालं. मग तो म्हणे आता पुढच्या रविवारी पाहिल, मला वेळ भेटला तरी येईल म्हणे. मग आमचा सगळा मूड हापत झाला. मी स्वयंपाक पण बनवून ठेवला होता लवकर, तो येणार म्हणून. आणि चिकन पण आणलं होतं, पण तो काही आलाच नाही. डायरेक्ट 2 भागच झाले. आता डोळे तपासून मग बघू काय म्हणते डॉक्टर. बाई आम्ही ना तो चष्मा त्यांचा नीट करून आणतो बर का. चालेल. आम्ही डॉक्टरांना गेल्यावर चष्म्याच्या काचा दाखवल्या आणि त्याच्यावरूनच द्या म्हटलं चष्मा बनवून. तर डॉक्टर म्हणे नाही, डोळे तपासूनच आपण चष्मा देऊ म्हणे. घरी येता येता 9, 9:15 झाले आणि तिथून पुढं मसाले भात केला. पहा आम्ही असा चष्मा बनवून आणला. छान असा चष्मा आहे. डॉक्टरांनी लगेच बनवून दिलं. ते म्हणे तुम्हाला गाडीवर जायचं राहतं, मग चष्मा घेऊनच जा. मग आता भेटू परत. माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.